ब्रिजेशजी आपण या. चला ब्रिजेशजी आपण पुढे या. मी दशरथजी पाटीलना विनंती करेन आपला शुभ असते त्यांना की शॉल आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह जरूर दिलं जाईल. ब्रिजेश पाटील साहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे. शॉल आपण त्यांच्या खांद्यावर परिधान करा. शॉल आपण खांद्यावर परिधान करा दशरथजी. कारण संघ मालक म्हणून पुढे आल्यात आणि एक सन्मान चिन्ह असेल त्यांच्यासाठी या स्पर्धेची गोड आठवण. त्यानंतर मिलिंदजी सोनवले सर असतील त्यांना मी विनंती करेन आपण पुढे या. क्वालिटी बॉईज संघाचे संघ मालक त्यांचं स्वागत करतील. शेखरजींना मी विनंती करेन आपला शुभ असते त्यांना एक शॉल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह दिलं जाईल. जोरदार टाळ्या वाजवा कारण संघ मालक खूप महत्वाचे असतात. खेळणारे खेळाडू बरेच असतात. सन्मान चिन्ह रोहिदासजी राणे सर आपण पुढे या. टायगर वॉरियर्स रोहिताजी नसतील तर त्यांचा एक प्रतिनिधी या. रोहिताजी राणे सर नसतील त्यांचा एक प्रतिनिधी या. राणे सरांचा एखादा प्रतिनिधी आपण या पुढे. तर विवेकजी पाटील साहेबांना विनंती करेन आपला शुभ असते. रोहिताजी राणे साहेबांचा मात्र प्रतिनिधी आहेत. त्यानंतर दशरथजी नवले सर आपण पुढे या. नितीनजी पाटील साहेबांना विनंती करेन आपला शुभ आपण दशरथ साहेबांचा आपण स्वागत सन्मान करायचा आहे. नितीनजी आपण पुढे या. शॉल आणि श्रीफळ आणि या स्पर्धेचे एक गोड आठवण सन्मान चिन्ह. या स्पर्धेची एक गोड आठवण. त्यानंतर महेशजी राऊत सर यंग 11 यंग फायटर 11 संघाचे संघ मालक महेशजी राऊत साहेब आपण पुढे या. महेशजी राऊत साहेब नाही त्यांचा एखादा प्रतिनिधी. मी दीपकजी मंडळ सरांना विनंती करेन आपला शुभ असते आपण त्यांचा सन्मान करायचा. एखादा प्रतिनिधी असेल तर आपण या. दीपकजी त्यानंतर एडवर्ड सरांचा मात्र इथे सन्मान केला जाईल. क्लिफर्ड सरांची टीम आहे त्यांचा स्वागत सन्मान केला होता आहे. ब्लू सायक्लॉन दीपक सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. LM डिसूजा सर आपण पुढे या. नलिन डिसूजा सर आपण पुढे या. प्रथमेश पवारला मी विनंती करेन आपण पुढे या. प्रथमेशजी पवार प्रथमेश सर तुमचा सन्मान होतोय. डिसूजा सर तुम्ही थांबायचा आहे. तर प्रथमेशजी आपण पुढे या. आपला शुभ असते त्यांचा सन्मान केला जाईल. शॉल आपण परिधान करायचे आहे. शेखरजी कदम आपण पुढे या. शेखरजी कदम किरणजी
किरणजी तेलवानकर आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत केला जाईल. शेखरजी तुमचा सन्मान होणार आहे. शेखरजींचा सन्मान आहे. शेखरजी यांचा सन्मान आहे. आपण यावेळेस सन्मान चिन्ह दिलं जात आहे. मॅनेजमेंट चांगलं केलंय. शेखरजी सोरेन डिसूजा सर आपण पुढे या. सोरेन डिसूजा सर. तर मी दशरथजींना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. सोरेन डिसूजा सर नाही आहेत त्यांच्या अनुपस्थितीत. त्यानंतर सुनील हालदे. सुनीलजी हालदे सर आपण पुढे या. सुनीलजी हालदे सर आपण पुढे या, आपला सन्मान केला जाईल. सुनीलजी हालदे जे आपण पुढे या. दत्ता सर. दत्ता सर आपण पुढे या. त्यानंतर किरण तेलवनकर सरांचा सत्कार केला जाईल. आपण पुढे या. किरणजी सर आपण पुढे या. किरणजी सरांचा मात्र सन्मान केला जाईल. मी धनंजय पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर विवेक पाटील जी सर आपण पुढे या. विवेक पाटील सर आपण पुढे या, आपला सन्मान आहे. निलेशजी वर्तक सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विवेकजी पाटील साहेबांचा स्वागत सन्मान करायचा आहे. शॉल संपल्यात, आपण सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करतोय. येस सर. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अलिवर सर आपण पुढे या. अपूर्वा पांडेजी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर मदन मरकुडे सरांना विनंती करेन आपण पुढे या. स्पॉन्सरशिप ट्रॉफीज पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज. मदनजी आपण पुढे या. मदनजी मरकुडे साहेब आपण पुढे यायचं आहे. चला मदनजी या. एखादा प्रतिनिधी असेल तर पुढे या. चला त्यांचा एखादा प्रतिनिधी असेल तर आपण पुढे या. त्यांचा एक प्रतिनिधी आहे. त्यांचा एक प्रतिनिधी आपण जरूर पाहायला मिळतोय. केव्हीएस सर. केव्हीएस सरांचाही मात्र इथे सन्मान केला जाईल. केव्हीएस सरांचा एखादा प्रतिनिधी असेल तर त्याने पुढे या. केव्हीएस सरांचा एखादा प्रतिनिधी असेल तर आपण पुढे या. चला केव्हीएस सरांचा एखादा प्रतिनिधी कोणी असेल तर पुढे या. मी नितीनजीला विनंती करेन. नितीनजी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे.
केवे सरांचे प्रतिनिधी आहेत. हरीश मांगेला ग्राउंड उपलब्ध करून दिलं. खूप चांगली व्यवस्था. हरीशजी मांगेला कोणी असेल तर इथे या. तर रितेशजी पाटील आपणही पुढे या. जेवणाची चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून जरूर पाहिले गेले. तर शेखर कदम यांना विनंती करेन त्यांचा स्वागत आपण करायचं आहे. रितेशजी पाटील दुपारच्या सत्रामध्ये आपण जेवणाची व्यवस्था पाहिली. खूप चांगलं जेवण जरूर पाहिलं होतं आपण. तर अद्वैत सरांचा सन्मान निलेशजींना विचार पुढे त्यांचा सन्मान स्वीकारा. अद्वैतजी त्यांचा सुपुत्र इथे आहे ओमकार. मी निलेश वर्तकला विनंती करेन आपला शुभ असते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर प्रथमेश पवार ज्याने मात्र मॅन ऑफ द मॅच साठी कॅप्स दिल्या होत्या. मी सिद्धेशजीला विनंती करेन आपला शुभ असते त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रथमेशजी पवार आपण या. प्रथमेश पवार आपण पुढे या. सिद्धेशजीच्या शुभ असते त्यांचा सन्मान केला जातोय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कॅप्स त्यांच्या माध्यमातून जरूर दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर पार्ले कंपनीचे HR टीमचा सत्कार इथे केला जाईल. तर नितीन साहेब आपण पुढे या आणि दत्ता सर आपणही पुढे या. आणि बाकीचे HR टीम असेल तीही पुढे आले तरी चालेल. या लीगच्या माध्यमातून त्यांचा सत्कार होतोय HR टीमचा. विजयजी जोरदार टाळ्या वाजवा. HR ची टीम आपण पाहू शकतायत. HR ची टीम जोडी नंबर 1. तसेच ग्लोबल पार्ले टीम आपण या. ग्लोबल पार्ले HR टीमचा सत्कार असेल. पूर्ण टीम या. जर टीम असेल तर आपण पुढे या. ग्लोबल HR पार्ले टीम. शेखरजी यांच्या शुभ हस्ते शॉल आणि सन्मान चिन्ह जरूर दिले जात आहे. तसेच स्वप्नील पिंटू आपण पुढे या. स्वप्नीलजी आपण पुढे यायचं आहे. किरण ऑलिव्हर आपण पुढे या. किरणजी आणि ऑलिव्हर आपण पुढे या. आपल्या दोघां मिळून त्यांचा सन्मान होईल.
थर्ड प्राइज मॅन ऑफ द मॅच एक राहिली होती. अक्षय गावडे आपण पुढे या. एक मॅन ऑफ द मॅच बाकी होती, अक्षय गावडे. चला हे मॅन ऑफ द मॅच थर्ड प्राइज साठी जे सामना झाला होता. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले 10 संघ आपण आपल्याला सन्मान चिन्ह असेल. ज्या संघाने या 13 संघ परंतु ते 3 संघासाठी ट्रॉफीज आहेत. त्यानंतर सन्मान चिन्ह आहे. क्वालिटी बॉईज संघ आपण पुढे या. क्वालिटी बॉईज संघ, क्वालिटी बॉईज एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. आपल्या या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलाय. चला क्वालिटी बॉईज संघ पुढे या. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याची एक गोड आठवण. त्यानंतर क्वालिटी वॉरियर्स, क्वालिटी वॉरियर्स एक प्रतिनिधी पुढे या. क्वालिटी वॉरियर्स एक प्रतिनिधी पुढे या. क्वालिटी वॉरियर्स, क्वालिटी वॉरियर्स प्रतिनिधी टीम हरिकेन टीम पुढे या. हरिकेन टीम लगेच आपण पुढे या. जे संघ पराभूत झाल्यात 10 संघ. हरिकेन टीम आपण पुढे या. एखादा प्रतिनिधी असेल तर आपण पुढे या. त्यानंतर सुपर स्ट्रायकर संघ पुढे यायचं आहे. सुपर स्ट्रायकर, सुपर स्ट्रायकर शेखरजी आपण या. त्यानंतर सॉफ्ट चॅलेंजर्स, सॉफ्ट चॅलेंजर पुढे या. सॉफ्ट चॅलेंजर संघाचा एखादा प्रतिनिधी पुढे या. त्यानंतर टायगर वॉरियर्स, टायगर वॉरियर्स आपण पुढे या. टायगर वॉरियर्स, यंग 11 फायटर 11, यंग 11, यंग 11 पुढे या. शेखर जे आहेत. हार्ड वॉरियर्स आपण पुढे या. हार्ड वॉरियर्स, चॅलेंजर्स, चॅलेंजर आपण पुढे या. स्टार चॅलेंजर्स, त्यानंतर रॉयल क्रिकेटर्स, रॉयल क्रिकेटर्स फायनलचा मॅन ऑफ द मॅच नाही ना डायरेक्ट तर फायनलची मॅन ऑफ द मॅच एक राहिली होती. संतोष कडू आपण या. संतोष आपण या. मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आहे का मॅन ऑफ द मॅच? मॅन ऑफ द मॅच आहे का फायनलची ट्रॉफी आहे का बघा. काय ह्याच्यातली ट्रॉफी आहे का त्याच्यातली कॅप आहे ना ती बघा एकदा बघा.
फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोष कडू. शूज आहेत, मिक्सर आहे. सिद्धेश, रितेश आणि कुणाल फायनल मॅच साठी मात्र फॅन आहे. सिलिंग फॅन मॅन ऑफ द मॅच सिद्धेश, रितेश आणि कुणाल यांच्या माध्यमातून हे सिद्धेश कुणाल आपण पुढे या. सिलिंग फॅन आणि रितेश. संतोष मॅन ऑफ द मॅच जरूर ठरला गेलाय. चला इथे बेस्ट फिल्डर आपण जातोय. चला बेस्ट फिल्डर जातोय एकत्रित. चला बेस्ट फिल्डर जातोय एकंदरीत आपण पाहू शकतायत. तर बेस्ट फिल्डर ठरला गेलाय, ज्यासाठी मात्र एक कुकर आहे आणि एक ट्रॉफीज असेल. बेस्ट फिल्डर ठरला आहे कुलदीप. विवेक पाटील सरांना मी विनंती करेन आपण द्यायचा. विवेक नामदेव पाटील नाही आहेत. शिष्या सचिन रेवाळ यांच्या माध्यमातून हा कुकर जरूर दिला गेलाय. बेस्ट फिल्डर ठरलाय कुलदीप. विवेकजी आपण या. त्यानंतर बेस्ट विकेट किपर ठरलाय आमचे इमर्जिंग प्लेयर ठरलाय एक छोटा खेळाडू होता ज्याने मात्र आज खरोखर चांगली कामगिरी केली आहे. हृदय पाटील जो इमर्जिंग प्लेयर ठरलाय. विनोदजी मदाले यांच्याकडनं मात्र त्यांच्यासाठी प्रेस, इस्त्री आणि एक ट्रॉफीज असेल. चला हृदय पाटील नाही आहे का? त्यानंतर बेस्ट विकेट किपर साठी फक्त कॅश आहे 501 रुपया. त्यासाठी मात्र ठरले गेले आहेत ते बेस्ट विकेट किपर विवेकजी पाटील यांना मी विनंती करेन आपण ते 500 रुपयाचा कॅश प्राइज द्यायचा आहे. बेस्ट विकेट किपर ठरल्यात स्वतः विजयजी ठरल्यात बेस्ट विकेट किपर. त्यानंतर बेस्ट बॉलर कोण असेल? बेस्ट बॉलर माझ्याकडे दुसरीच नाव आहेत, आपण जास्त थोडासा उशीर होतोय. बेस्ट बॉलर ठरला आहे 4 मॅच मध्ये 4 विकेट घेणारा ब्लू सायक्लॉन संघाचा किरण आपण या. बेस्ट बॉलर अविनाशजी जाधव यांच्याकडनं. अविनाशजी जाधव आपण या. काय दिलंय? शूज आहेत बेस्ट बॉलर साठी आणि एक ट्रॉफीज. त्यानंतर बेस्ट बॅट्समन कोण असेल? बेस्ट बॅट्समन माझ्याकडे दुसरीच नाव आहेत बेस्ट बॅट्समन. मी दशरथ नवले सरांना विनंती करेन आपण पुढे या. दशरथजी सर आपण पुढे या. तर बेस्ट बॅट्समन ठरलाय ज्याने 4 मॅच मध्ये 79 धावा केल्या सागर टायटन संघाचा. ट्रॉली बॅग आपण इकडनं फिरायला जाऊ शकतोय. नामदेवजी पाटील याने ती ट्रॉली बॅग दिलंय.
त्यानंतर या स्पर्धेमध्ये आहेत का ते क्षितिजी टवटे यांच्या माध्यमातून पाहू शकतात आपण काय दिलंय कुकर सेट मिक्सर सेट आहे त्यांच्याकडनं श्रुतेश तेवते यांच्याकडनं. तर मॅन ऑफ द मॅच कोण असेल, सॉरी मॅन ऑफ द सिरीज ज्याने संपूर्ण या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केलाय नाव, तर मॅन ऑफ द सिरीज ठरलाय ज्याने 68 धावा 1 धाव 168 पॉइंट संतोष ठरलाय. संतोष कडू. मिक्सर सेट आहे आपण पाहतोय श्रुतेशजी तेवटे साहेबांच्या माध्यमातून हे मिक्सर सेट दिला गेलाय. आज मात्र लयलूट केलंय. श्रुतेशजी तेवटे साहेबांच्या माध्यमातून हा मिक्सर प्रोव्हाइड केलाय. त्यानंतर थर्ड प्राइज जात आहे. थर्ड प्राइज ब्लू सायक्लॉन. आपण पुढे या. ब्लू सायक्लॉन संघ विवेक सर आणि दशरथ पाटील सर आपण पुढे या. विवेक सर आणि दशरथ नवले सर आपल्या शुभ हस्ते ट्रॉफीज दिली जाईल. कॅश पण आहे का नाही ना, फक्त ट्रॉफीज आहे. थर्ड प्राइज ब्लू सायक्लॉन हा संघ जरूर ठरला गेलाय. नितीन महाडे आणि रणजितजी पाटील आणि शेखरजी आपणही पुढे या. सेकंड नंबरचा प्राइज आपल्या हस्ते वितरित केला आहे. शेखरजी, नितीनजी आणि रणजितजी साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हे आणि नलिन डिसूजा सर आपणही पुढे यायचं आहे. डिसूजा सर आपण पुढे या. सेकंड प्राइज ठरला आहे तो टायटन्स रायझिंग हा संघ. त्यानंतर या स्पर्धेचा विजेता संघ फ्रेंडशिप लीग 2024 चा विजेता संघ ठरलाय तो वॉरियर्स संघ. पुढे या. शेखरजी आपण पुढे या. विजयजी आपण पुढे या. नलिनजी या. विवेकजी आपण पुन्हा या. दीपक मांडवाल सर आपणही पुढे या. दशरथ सर, नितीन सर, सर्व सिनियर सर आपण पुढे या. सर्व सिनियर सर आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल. जो संघ ठरलाय वॉरियर्स. फ्रेंडशिप लीग 2024 चा विनर वॉरियर्स संघ ठरलाय.